पाटील आलेत म्हणजे पाटील चर्चेत आहेत. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पाटील चर्चेत आहेत. प्रत्येकाला हवं हवंच वाटणारे पाटील. तसे आमचे हे पाटील, कोणाला कोणते पाटील आवडेल याचा नियम नाहीये. प्रत्येकाची आवड वेगळी आहे, प्रत्येकाची निवड देखील वेगळी आहे. फुलटो चेंडू आहे. पाटीलचा तडाख्यात दिला तर तडाखा नाहीये, धूम धडाका. पहा आलाय षटकार. सोमनाथ भाई जी म्हणतात की लई बेकार, लई वंगाळ मारतो. हा वंगाळ मारणारा खेळाडू आहे. अगदी याला फुल टॉस टाकलं म्हणजेच काय. डीजे मास्टर सबर करो, मैदान में फोकस करो, नहीं तो 50,000 रुपये वापिस करो. यावेळेस नाही चुकणार. कनेक्शन झालंय प्रॉपर. चेंडू गेलाय या ठिकाणी हवाई सपर. पाटील आलेत रंगात आणि पाटील एकदा रंगात आले त्यानंतर समोरचा कार्यक्रम फिक्सच आहे. ठोकलाय षटकार. काय फटका. पंच याच्या अगोदर डॉट बॉल होता ना. हा हो. आणखी यावेळेस आपण पाहतोय थोडं शफल झाले आणि या वेळेस काय झालंय, थोडं डॉट चेंडू आलाय म्हणजेच काय पाटील यांना डॉट चेंडूची देखील आठवण आहे. सोळा धावा धावपल लागली. यानंतर आपण पाहतो की लॅम्प शॉट केलाय. पायरला चेंडू त्याला हलकीशी दिशा दिली आणि ठोकलाय चौकार. चौकार साईडने 20 धावा. चला आपण या ठिकाणी पाहतो की चला पंचाचा निर्णय अंतिम असेल. चला वेळ वाचवा. 20 धावा धावपलकावर लागले तर 77 धावाचा पाठलाग मात्र या ठिकाणी सुरू आहे. पण या ठिकाणी दादासाहेब चषक या ठिकाणी पाहतोय. दादासाहेबांची हलचल मात्र आज वाढली आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आहे त्यामुळे या वाढदिवसानिमित्त स्पर्धेचं औचित्य साधून आपण पाहतोय ही स्पर्धा महाराष्ट्रभर या ठिकाणी प्रसारित होते. 192 देशामध्ये सनराइज स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा हे चांगलं यूट्यूब लाईव्ह देखील आपण या ठिकाणी पाहतोय. सांगलीचे पंच देखील आलेत. 20 धावा धावपलकावर लागलेत. 77 धावा या ठिकाणी सामना जिंकण्यासाठी हव्या होत्या. सुहासच्या चेंडूत आले 6 चेंडूत खर्च केलेत 20 धावा. गोलंदाजीमध्ये आलाय राहुल. या गोलंदाजाची कमाल आहे. राहुल जो फलंदाजाला देतो हुल त्याचं नाव आहे राहुल. राहुलने जर विकेट घेतली 200 रुपयाचे कॅश प्राइज मात्र देण्यात येणार आहे. एका विकेटसाठी 200 रुपये आहेत म्हणजेच काय आता 200 आहेत. थोड्या वेळानं 500 होतील, 10,000 होतील, 10 लाख होतील. एखादा एकर पण देण्यात येईल त्यात काय अडचण नाहीये. अनिल नावा चर्चा आहे. होऊन दे खर्च आहे घरचं. 20 लागले धावपलकावर. कटर चेंडूचा वापर केलाय. अगदी आपण पाहतोय की ऑफ ब्रेक देखील झालाय. लेफ्टी गोलंदाज आहे. कटर चांगला वापर करतात आणि खरं तर कटर चेंडू वापरण्यासाठी हा राहुल प्रसिद्ध आहे. समोर आपण पाहतोय तगडा पहिलवान. पडक जबरदस्त कडक सडक पे धडक. काय फटका ठोकलाय. अगदी पट्ट्यात आला आणि पट्ट्याने कार्यक्रमच केलाय. ठोकलाय षट. फटका पाहाव्यास भेटलाय. अप्रतिम फटकेबाजी याच्यासाठी जाणला जातो हा फलंदाज शिवशक्ती बचेरीचा धान्याबाग. यावेळेस आपण पाहतोय कटर चेंडू परंतु अगदी बाहेर निघालाय. वाईट बॉल कॉल आलाय.
धावपलकाकडे जावी तर तब्बल 27 धावा. यावेळेस झेल सुटलाय, अगदी झेल नाहीये तोल सुटलाय. ओहो, दरबार मधून निघून गेलंय पाणी. झेल पण सुटला, चौकार पण आलाय. म्हणजेच काय चौकार आलाय आणि या चौकाच्या मध्ये जर आपण पाहतोय की चुका महागात ठरू शकतात. 31 धावा धावपलकाव ही अशी स्पर्धा आहे जिथं जिंकला तर तुम्हाला पुढची पेरी, हरला तर सोपान तुम्हाला बाहेर जावं लागणार आहेत. म्हणजेच काय जिंकावं लागेल या ठिकाणी. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन चेंडू, त्याला केलाय पूल आणि हो झेल. एका हातावर झेल टिपण्याचा प्रयत्न असफल झालाय. झेल म्हणजे जीवधान मात्र भेटले, तरी देखील बापा मिळवतोय तो फलंदाज, तो क्षेत्ररक्षक. 1 धावा या ठिकाणी आली. म्हणजेच काय धावपलकावर अखर आलाय 32 धावा. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट चांगलाय, लॉंग ऑन मध्ये लॉफ केलाय, नाही थांबणार. सोपान त्या ठिकाणी, वाह काय सोपान फिल्डिंग केली आहे. मागच्या वेळेस चूक झाली आहे आणि यावेळेस ती दुरुस्त केली आहे सोपान यांनी. याला म्हणतात क्रिकेट, याला म्हणतात खेळ. आणि हा फलंदाज 3 धावा यांना देखील पळावलेत. 3 धावा पळणारा जबरदस्त, अगदी वेट मला असं वाटतं 90 प्लस असेल. 100 प्लस झालं का? मला असं वाटलं 90, माझं 90 आहे म्हणून मी 90 म्हणलं की 100 प्लस घेऊन 3 धावा पळतोय. सोमा भाऊ तुम्हाला 10 धावा पळाय अडचण नाही. चेंडू लिव केलाय, सोडून दिला हा चेंडू. अमांत धाव मात्र या ठिकाणी भेटतीये. 36 धावा धावपलका आता सुरुवात झाली आहे हळूहळू वाढायला. ओ हो हो, बॅट स्विंग पाहू शकता. एलबीची अपील देखील आपण या ठिकाणी होतोय, पण तो अगदी जर कनेक्शन झालं असतं ना सोमनाथ भाऊ, सगळ्यात लांब लचक षटकार आला असता या पट्ट्याच्या. 36 धावा धावपलकावर लागलेत आणि आता उर्वरित अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 41 धावे आहेत. 12 चेंडूमध्ये 36 झालेत आणि 12 चेंडूमध्ये 41 धावा अजूनही हवे आहेत. म्हणजेच काही चर्चा तर होणार आहेत. या चर्चा या स्पर्धेची आहेत, त्याच्या दादासाहेबांच्या नावाची आहे, कारण नावात दम आहे. दमकममध्ये दादासाहेब आहेत. पिलीवचं क्रिकेट आणि माळशिरस तालुक्यातील या ट्रॉफीची चर्चा मात्र आज लांबपर्यंत पोहोचणार आहे. सनरायझर स्पोर्ट्स लाईव्ह देखील आपण पाहतोय. 192 देशामध्ये लाईव्ह शो चालू आहे. काय चेंडू, काय चेंडू, काय गोलंदाजी या ठिकाणी झाली आहे. फलंदाजी देखील झक्का झाली आहे. मागील मॅचमध्ये 1 धावानं पराभव मात्र झाला या ठिकाणी शिवशंभो बचेरी संघाचा आणि आता शिवशक्ती बचेरी संघ. 12 चेंडू आणि 41 धावा हवेत. वेळ प्रत्येकाची बदलते. जसा ऊन सावलीचा खेळ आपण पाहिलाय तसा क्रिकेटमध्ये देखील बदललाय. आता गोलंदाजी मार्क करतो आलाय, त्यानं पाहिलंय तो जग जिंकायसाठी या ठिकाणी आलाय. LB गोरे म्हणजेच काय पिलीवचा आहे हा वंडर बॉय, चॉकलेट हिरो, ऑल इंडिया आयकॉन. चिक महोत आपला निर्णय सांगा जय हनुमान. ओ काय फटका आहे, अगदी निर्णय जसा झकास येणार आहे तसा फटका देखील एकदम कडक आहे. अप्रतिम धूमधडाका आहे. षटकार आलाय. जिंकण्यासाठी 35 धावा, 11 चेंडू. ओ यावेळेस कट्टर चेंडूचा वापर केलाय, बोट वळवली, त्यानंतर बॅटची कडा आणि LB गोरेचं सेलिब्रेशन पाहू शकता. विकेट आली या ठिकाणी. षटकार त्यानंतर विकेट. म्हणजेच काय LB गोरे सांगत होता की माझ्या नादाला लागू नको. नाद केला, वाया नाही गेला. आली विकेट. काही विशिष्ट सेवा मात्र या ठिकाणी केलेत, त्यामुळे तुम्ही इकडे तिकडे न थांबता पुरी बघण्यात घालवली तेव्हा कुठे 10 चेंडू. पहिल्या चेंडू षटकार आला, त्यानंतर मात्र विकेट आली. 10ला 35 हवेत.
तर पाहतोय जसा या वाऱ्याचा झुळूक आपण या ठिकाणी पाहतोय तशी फलंदाजी झुळूक पाहावे भेटेल का. शिवशक्ती बचेरी गावच्या मैदानावर हा संघ खेळतोय. होम ग्राउंड आहे शिवशक्ती बचेरीचं. 10:35 हवेत. शक्ती आलेत. शक्तीचं शक्ती प्रदर्शन पाहावे भेटेल. पायातला चेंडू त्याला प्लिक केलंय. दिशा दिली आहे आणि गोलंदाज एलबीची दशा बदलली आहे. आलाय चौकार. जे हनुमान स्पोर्ट्स चिकमहूद बॅटिंग करण्याचा निर्णय मात्र या ठिकाणी घेतलाय. 10 चेंडू 35 धावा लागत असताना आता 9 चेंडू 31 हवेत. त्या ठिकाणी स्कॉर्पिओच्या शेजारी जी बसलेत उभेत त्या सर्वांना विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी या, सावलील या. तुमची काळजी भरपूर आहे आम्हाला. ओ हो शक्ती 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 थोडंसं शक्ती प्रदर्शनच करतोय. डॉट आलाय. 8 चेंडू अजूनही 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा अजूनही आपण पाहतो की 31 हवेत. आता 7ला 31 हवेत. शिवशक्ती बचेरी आता वाट मात्र या ठिकाणी बिकट झाली आहे. दुसरा संघ मात्र पराभूतच्या उंबरठ्यावर आलाय. आणखीन एक डॉट चेंडू. एल.बी. गोरे कमालीची गोलंदाजी केली आहे. काय कमाल केली या गोलंदाजाने. शक्तीला रोखून ठेवलंय. आतापर्यंत या मॅच मध्ये या टुर्नामेंट मध्ये सर्वात कमी धावा खर्च केल्यात एल.बी. गोरे. मगाशी जे राहुलचं जे बक्षीस होतं ते बक्षीस मात्र आता एल.बी. गोरे यांना देण्यात येईल. राहुलचं बक्षीस या ठिकाणी वळवण्यात आलंय. अनिल भाऊ कुठनं विजय बोर्डे यांनी जर विकेट घेतली. अक्षय माने यांच्याकडून 500 रुपये. मोठं प्रेम आहे. अक्षय माने होऊन द्या खर्च आहे घरचं. काही अडचण नाहीये. बँकेत साहेब आहेत का मग तर काय मोठंच खर्च आहे. बँकच आपल्या नावाची आहे. मग 12 चेंडू. खरं तर नावात ठेवणं देखील महत्वाचे आहे. 6ला 31 हवेत. मॅच संपली नाहीये. जोपर्यंत रामभाव आहे तोपर्यंत मॅच संपत नाहीये. पहिल्या चेंडूवर ठोकलाय षटकार. आपल्या पट्ट्यात आला तर आम्ही कार्यक्रमच करतो आणि केलाय कार्यक्रम. काय ठोकलाय बाहेर. लांब लचक षटकार आलाय. 6 धावा. रत्न हाताला गावलं. तुम्हाला बघायचंय बघायचंय तुम्हाला कसे मला बघून हसली गाली. आय लव्ह यू मला म्हणाली. पहिला आलाय. पहिला षटकार आलाय. अजूनही 4 षटकार हवेत. 5 चेंडू अजूनही 25 हवेत. खराब चेंडू. नो बॉल आहे आणि पुन्हा एकदा चेंडू चाललाय निघून. ऑन साइडला 6 झाले म्हणजेच काय 5 धावा की 7 याच्यासाठी प्रयत्न चालू आहे. पंचाचा इशारा. इट्स अ मॅसिव्ह हिट. 7 धावा आल्या म्हणजेच काय एका चेंडूमध्ये 13 धावा पाहायला भेटलेत आणि आता मॅच बदलली आहे. आता 5 चेंडू आणि 18 हवे आहेत. रामभाव जिस विषय गंभीर तिथं रामभाव खंबीर. लावा ताकद. रामभाव म्हणतोय आता मला धरा. 45 जर्सी नंबर आहे. पहिलवान आहे. हा चला आता दिला यापुढं आजपर्यंत झाला नाही पण यानंतर होईल. हप्पीचला मित्रांनो नियम नसतात. 6 खेळाडू बरोबर आहे. खरं तर सांगली असोसिएशनचे पंच आहेत. फुल फॉर्मला कंपल्सरी आमच्या सोबत असतात. हप्पीच क्रिकेटमध्ये 6 तुम्ही थांबवू शकता परंतु ठीक आहे यानंतर आता नियमच झाला. तुम्ही 6 थांबवलं हप्पीच असू नये तर फुल पिच असू दे. 6 थांबवला तर नो बॉल. 5 चेंडू 18 धावा. एका चेंडूमध्ये 13 आलेत. रामभाव 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 हानकी बड्यू.
तापलाय आता रामभाव. रामभाव म्हणतोय टाका चेंडू टाका. वेळ कशाला घालवताय? पटलंय आपल्याला, पेटलेला वाघ आहे, पटलंय आपल्याला. अयो डॉट चेंडू आलाय. अगदी 4 चेंडू आणि 18 धावा. रामभाव या मॅच मध्ये तुम्हाला जिंकायचंय आणि जिंकायचंय गड्या, जिंकायचं. समोर विजय बोर्डे. 4 चेंडू 18 धावा आहेत. पेटलेला संघर्ष. आणखीन एक. रामभाव बोलतात. रामभाव लावा ताकद. रामभाव पेटलाय आणि हा पेटला तर चांगल्या चांगल्याची वात मात्र हा विजवतो. कारण हा खेळाडू साधा सोपा नाहीये. बचेरीचा सिक्सर किंग आहे. 3 चेंडू 12 हवेत. पैलवान रामभाव. 3 ला 12, 3 ला 12, 12 धावा 3 चेंडू. वेळ चाललाय. आणखीन एक. गेला षटकार. रामभाव म्हणतात लावा ताकद. डीजे मीच लावतोय ना. 6 चेंडू 31 धावा लागत असताना 2 चेंडू 6 हवेत. अजून एक षटकार ठोकला. 1000 रुपये पहिलवान रामभाव. 2 चेंडू 6 धावा. वेळ कशाला घेताय? वेळ कशाला घेताय? वेळ घेऊ नका. पहिलवान कुस्ती करा. पहिलवान कुस्ती करा. 2 ला 6. खराब. जिंकला सामना. रामभाव म्हणतात रामभाव. 5 चेंडू 31 धावा. रामभावला धरा. अयो धरा 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 धरा. आता काय खरं नाही. जेवढा हिंद केसरी महाराष्ट्र केसरी झाला तेवढा आनंद झाला नाही. आता भलेरी आहे काय. अरे अरे पारचाल नका. 100 किलो वजनाचा गडी येतो. अरे दोघं तिघ नाही, अजून दोघं तिघ धरा. 110 आहे ना. नाही 1000 रुपयाचं बक्षीस आहे. पैलवान मला असं वाटतंय की पैलवान गरम झाल्यानंतर काय करू शकतोय. 6 चेंडू 31 ची मॅच 5-31 केल्या. मॅडम मॅच त्याला देऊन टाका. बाबा कुणाचं राखू नाव काढलाय. मला असं वाटतंय पिचच उकरशील तू असं वाटलं. दादासाहेबांना पण थोडीसं डेंजर मध्ये थोडस धगधग वाढली होती. मॅन ऑफ द मॅच रामभाव. काय फटकेबाजी. बक्षीस देखील आहे तुमच्यासाठी. काय बॅटिंग केली. आम्हाला जरी हरवलं असलं तर बॅटिंगच तुमची आहे ना. रामभाव राम काय रामभावने केली आहे फटकेबाजी. हा देवराज ना. देवराज कंस्ट्रक्शनचे माईक अधिकराव माने. देवराज कंस्ट्रक्शनचे युवा उद्योजक अधिकरावजी माने साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपये. अरे वायर नाही ना तिथं माईक ठेवावं लागेल. केली 5 चेंडू 6 चेंडू 31 धावा लागत असताना अप्रतिम फटकेबाजी. 5 चेंडू मध्ये मॅच संपवली आहे. आणि काय तापलेला रामभाव होता. काय सांगशील. मॅच संपवली आहे. विनिंग सेलिब्रेशन पाहायला भेटलं. कसं वाटतंय. मुळामध्ये आम्ही इथं दोन्ही टीम आमच्याच आहेत. जरी आम्ही त्यांना हरवलं असलं तरी आम्ही रोज एकत्र सराव करत असतो. परंतु जिद्द होती की आम्ही मॅच जिंकली पाहिजे.
आमचा अधिकराव ज्येष्ठ मार्गदर्शक असेल, नारायण बापू असेल, आम्हाला नेहमी त्यांचं मार्गदर्शन असतं की बाबा मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत सोडायची नाही. आणि ती जिद्द मनात ठेवूनच मी ठरवलं होतं की आपण 100% करू शकतो धावा, आणि त्या जिद्दीने धावा केल्याने हे यश संपादन झालं. आणि ज्यावेळेस बॉलर वेळ घेत होता, क्षेत्ररक्षक वेळ घेत होता, डोक्यात वेगळा विचार चालला होता, असं वाटत होतं की प्रत्येक चेंडू यावा, त्याला वार करावा, काय चाललं होतं डोक्यात त्यावेळेस? बॉलर वेळ घेत होता आणि त्यामुळं निश्चित माझं संतुलन जात होतं. परंतु त्यामुळं मी प्रत्येक वेळी अंपायरला सांगत होतो की वेळ घालवू नका, पडदिशी वेळ गेला तर बॉलरला व्यूरचना काय वेळ मिळतो, त्यामुळं ते स्किल वापरलं आणि पटकन मॅच संपवायला गेली. आणि 1,000 रुपये अधिकरावजी यांच्या माध्यमातून 1,000 पारितोषिक भेटले. तुम्ही पहिलवान आहेत, कुस्तीचं मैदान आहे, लाल माती तुम्हाला नवीन नाही, परंतु क्रिकेटचं मैदान वेगळं आहे. लाल मातीचं मैदान आणि क्रिकेटचं मैदान याबद्दल काय सांगशील? दोन्ही एकच आहे. शेवटपर्यंत कुस्ती बी सोडली नाही पाहिजे आणि मॅच पण शेवटच्या चेंडूपर्यंत नाही सोडली तर निश्चित यश मिळतं, हे आज सिद्ध झालं. आणि दादासाहेब यांच्याबद्दल काय सांगचाल? या स्पर्धेचे जनक आहेत, उद्घात आहेत. अतिशय सुंदर नियोजन, खरोखर त्यांचं कौतुक करावं असं की कौतुक करा एवढं थोडंच आहे. एवढं चांगलं या ठिकाणी स्पर्धेचं नियोजन केलं. आम्ही पहिल्यांदा असल्या स्पर्धेत खेळतोय आणि यश संपादन केले. तुम्हाला आता वाटतंय का फायनल जिंकल्यासारखं? आत्ताच स्पर्धा तर मोठी आहे, स्पर्धा उद्या फायनल आहे, पण तुम्हाला आज वाटतंय की या मॅचमध्ये तुम्ही फायनल जिंकलाय? फायनल जिंकला असं वाटत नाही, पण फायनल जिंकल्याचं फिलिंग येते आणि हेच फिलिंग आम्ही फायनलपर्यंत नेऊ. वाह, अभिनंदन रामभाऊ. होतं, प्रयत्न केलं, असं काही मिळतं आणि रामभाऊ यांनी केलंय प्रयत्न. या मॅचचा ठरला हिरो, वन साइड हिरो रामभाऊ.